पांडवदरा आणि मसाई पठार परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक बौद्ध लेणी अवशेष स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी.एस. कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली। ही समिती गेली 30 वर्ष या मागणीसाठी शासन दरबारी संघर्ष करत असल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण विश्वाला दया आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची 23 मे रोजी जयंती आहे। बुद्ध जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीच्या वतीनं ऐतिहासिक पांडवदरा आणि मसाई पठार परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यावर्षी 21 ते 23 मे या कालावधीत पांडवदरा लेणी आणि मसाई पठार इथं विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष टी.एस. कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। गेल्या 30 वर्षांपासून बौद्ध लेणी संवर्धनासाठी समिती प्रयत्नशील आहे। या संघर्षावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन 26 मे रोजी शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे। पांडवदरा आणि मसाई पठार परिसराला राज्य शासनानं पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी कांबळे यांनी केली। सध्या या परिसरातील बौद्ध लेणी आणि इतर ऐतिहासिक ठेवा संवर्धन करण्यासाठी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। त्यातून काही कामं सुरू झाली असली तरी बौद्धकालीन 5 गुहा, स्तूप, चैत्यगृह, पाणवठ्याची ठिकाणं यांचाही विकास होणं गरजेचं असल्याचं मत टी.एस. कांबळे यांनी व्यक्त केलं।